नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 90 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। मुंबईसह कोकण किनारपट्टीला हवामान विभागाचा रेड अलर्ट, तर प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना। पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। ठाणे, पालघर, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट, प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता। मुंबईतील मुसळधार पावसाचा लोकल रेल्वेला फटका, मध्य रेल्वेवरील वाहतूक ही 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू। ठाण्याच्या पुढे मध्य रेल्वेवरील वाहतूक संथ गतीने। सकाळी चाकरमान्यांनी रेल्वे रुळावरून केला होता पायी प्रवास। चुनाभट्टी स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर पाणी काढलेलं आहे। वडाळा ते मानखुर्द लोकल धीम्या गतीने सुरू। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून अतिरिक्त बसेसची सोय। मुसळधार पावसाचा विमान उड्डाणांवर देखील परिणाम। नागपूर मुंबई विमानसेवा 4 तास विलंबाने। नागपूर विमानतळावर 1 मंत्री 5 आमदार अडकले। मुंबई विमानतळालाही मुसळधार पावसाचा फटका, दृश्यमानतेवर परिणाम झाल्याने मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम, प्रवासी त्रस्त। मुंबईत रात्री 1 ते सकाळी 7 फक्त 6 तासात 300 मिलीमीटर पावसाची नोंद। सकाळच्या सत्रातल्या शाळा आणि महाविद्यालयांना दिली होती सुट्टी। राज्यातल्या विविध जिल्ह्यात NDRFची पथकं तैनात। ठाणे, वसई, महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, घाटकोपर, कुर्ल्यामध्ये NDRFच्या तुकड्या तैनात। मुंबईतील मुसळधार पावसानंतर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा अलर्टवर। आपत्ती व्यवस्थापन कक्षासह महानगरपालिकेचे सर्व आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अन्य अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी कार्यरत आहेत। अफवांवर विश्वास ठेवू नका, महानगरपालिकेचं मुंबईकरांना आवाहन। मुंबईत मुसळधार पावसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट। अधिकाऱ्यांकडून मुंबई राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा जाणून घेतला। मदत कार्य आणि बचाव कार्याबाबत शिंदेंच्या सूचना। 80% लोकांचा लोकलमधून प्रवास, मग आगाऊ सूचना का नाही? सतेज पाटलांचा सवाल। तर कोल्हापुरातले 50 बंधारे पाण्याखाली, योग्य उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचीही माहिती। ही वेळ राजकारणाची नाही, नागरिकांना मदतीची गरज आहे। आता गरजेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये। मुंबईकरांनी सावधगिरी बाळगावी, मुख्यमंत्री शिंदेंची TV9ला प्रतिक्रिया। मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरींची पालिकेच्या कंट्रोल रूमला भेट। मुसळधार पावसाचा मंत्री आणि आमदारांनाही फटका। कुर्ल्यात हावडा एक्सप्रेसमध्ये 15 आमदार अडकले होते। 6 तासात 300 मिमी इतका पाऊस पडला। वर्षभरातील पावसाच्या 10% पाऊस एका रात्रीत झाल्यामुळे समस्या। मुंबई, महाराष्ट्रात पूर, वादळ, दुष्काळाचा सामना करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं गरजेचं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट। नालेसफाई आणि मान्सूनपूर्व कामामधील भ्रष्टाचारामुळे मुंबई तुंबली। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप। लोकसेवेच्या उडालेल्या बोजवाऱ्याची जबाबदारी कोणाची? गायकवाडांचा सवाल। उभाठांनी गेले 25 वर्ष मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून काहीही काम केलं नाही। तसंच या स्थितीला प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत। त्यामुळे मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांची श्वेतपत्रिका काढा, शेलारांची मागणी। मुंबईत नालेसफाई झाली नाही हे वास्तव, पण नालेसफाई झाली तरी समुद्राला भरती आल्यावर पाणी मागे काढलं जातं। त्यामुळे आरोप प्रत्यारोप नको आहेत। मुंबईतील पावसाच्या स्थितीवर आव्हाड यांची प्रतिक्रिया। प्रशासन गुजरात आणि दिल्लीला लोटांगण घालते। 2.5 वर्षात प्रशासक असतात। मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत काय केलं? शेजारांचा स्वतःच्याच प्रशासनावर अविश्वास। ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांची टीका। मुसळधार पावसात ड्युटी निभावणाऱ्या मुंबई पोलिसांना सिद्धार्थ जाधवचा सॅल्यूट। मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई पोलिसांची भेट घेऊन मानलेत आभार। मुंबईत पडलेल्या पावसामुळे कुर्ला स्थानकातही रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता। विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजावरही पावसाचा परिणाम। सभागृहाचं कामकाज आज स्थगित। उद्या सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होणार असल्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सभागृहात घोषणा। अधिवेशनासाठी विदर्भ, मराठवाड्यातून मुंबईत येणाऱ्या 10 ते 12 आमदारांना पावसाचा फटका। दादर कुर्ला दरम्यान एक्सप्रेस खोळंबली। अनिल पाटील, अमोल मिटकरींसह 10 ते 12 आमदारांनी ट्रॅकवरून चालतच पुढचा रस्ता पकडला।
मुंबईत पावसात पूर्णपणे तुंबलेली आहे. रस्ते बंद पडले आहेत. सरकारकडून मान्सूनपूर्व तयारी झाली नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका. खासदार राणेंचे सिंधुदुर्गातल्या नुकसानग्रस्त भागाला भेट. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांशी साधलाय संवाद. सिंधुदुर्गात एनडीआरएफला पाचारण करण्याइतकी अतिवृष्टी नाही. सिंधुदुर्गात काल 270 मिलीमीटर पाऊस. सध्या स्थिती चांगली आहे. राणेंचं वक्तव्य. मुंबईतील मुसळधार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो. पवई तलाव पूर्ण भरल्यामुळे औद्योगिक क्षेत्रावरील पाणी संकट टळलं. मुंबईतल्या पावसाचा एक्सप्रेसवर परिणाम. पुण्यातून मुंबईकडे जाणारा डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेस रद्द. प्रवाशांची पुणे स्टेशनजवळच्या ईस्टी स्टँडवर झाली गर्दी. ठाण्यात मुसळधार पाऊस. 3 हात नाका परिसरामधील रहिवासी भागात संरक्षण भिंत कोसळली. मालाड भुयारी मार्गात तुंबलेल्या पाण्यातली गाडी बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर. तर तुंबलेल्या पाण्यातून कार क्रेनच्या सहाय्यानं अक्षरशः उचलून बाहेर काढली. कारमधील प्रवासी सुखरूप. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसचा अंबरनाथ जवळ तब्बल 3 तास खोळंबा. रेल्वे ट्रॅकवरील पाणी कमी झाल्यानंतर 3 तासांनी एक्सप्रेस रवाना. प्रवाशांना मोठा त्रास. 5 तासांनंतर हार्बर मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत सुरू. रेल्वे रुळावरील पाणी काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश. रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरात अनेक भागात पाणी साचलं होतं. हिंदमाता, सायन आणि माटुंग्यात सखल भागात पाणी साचलं होतं. मुंबईच्या दादर परिसरात रस्त्याला नदीचं स्वरूप. पावसामुळे दादर पूर्वेतील रेल्वे परिसरातील रस्ता पूर्णपणे पाण्यात. सांताक्रूजमधल्या काही भागात 3 ते 4 फूट पाणी साचलं होतं. गोळीबार चौथा रस्ता, आनंद सोसायटी परिसर आणि राजे शिवाजी बालवाडी भागात पाणी साचलं होतं. मुंबईतल्या साकीनाका मेट्रो स्थानकाजवळ सारखंच चित्र होतं. मुसळधार पावसामुळे इथल्या अनेक भागात पाणीच पाणी. अंधेरी पश्चिमेकडील आंबोली भागात अनेक घरात पाणी शिरलं होतं. रात्रीपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. रायगडमधल्या मुरुड तालुक्याला चिकणी पूल अतिवृष्टीमुळे खचला. बॅरिकेटिंग करून खचलेला बाजूकडची वाहतूक बंद. एकेरी वाहतूक सुरू. रत्नागिरीतील राजापूर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलाय. कोकण निसर्गाचं सौंदर्य खुललं तर राजापूर डोंगरावरील धबधबे प्रवाहित. अकोला जिल्ह्यातल्या खराब खुर्दमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 14 जणांची सुटका. नाल्याला आलेल्या पुरात अडकले होते 14 कामगार. वंदे मातरम बचाव पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं केली सुटका. रायगडमध्ये मुसळधार पाऊस. अनेक नद्या तुडुंब. किल्ले रायगडावरील महा दरवाजामधून कोसळणाऱ्या पाण्याचं रौद्र रूप. कॅमेरामध्ये कैद. किल्ले रायगडावर जाणारे रस्ते बंद. रायगड जिल्ह्यातील 19 गावांना भूस्खलनाचा धोका. महाडमधील 9 आणि पोलादपूरमधील 6 गावांना सतर्कतेचा इशारा. भुसावळमधील हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. तापी नदीपात्रामध्ये धरणातून 19,105 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कुडाळजवळील पावशी गावाला पुराचा वेढा. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू. एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य. रत्नागिरीतील अर्जुना आणि गोदावरी नदीच्या पुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान. पूर ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांकडून दुकानामधले चिखल काढण्याचे प्रयत्न सुरू. रत्नागिरीला मुसळधार पावसाचा तडाखा. खोरनिंको धबधब्यानं धारण केलंय रौद्र रूप. रत्नागिरीतील मुसळधार पावसाचा नेवरे गावाला फटका. नेवरे गावामधील सोमगंगा नदीला पूर. पुराचं पाणी नजीकच्या शेतात. त्यामुळे भात शेती पूर्णपणे पाण्याखाली. गुहागरमधील पोमेंडी गावातील नदीला पूर. 2 वाड्यांशी संपर्क तुटला. अनेक भागातील नागरिकांची तारांबळ. राजापूरच्या बाजारपेठेतल्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 56 जणांची सुटका. 5 तासांच्या प्रयत्नानंतर बोटीच्या सहाय्यानं स्थानिकांना बाहेर काढलं. पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाणांची कामगिरी. बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. सटाळा पुलावरूनच पुराच्या पाण्यात 4 चाकी वाहून गेली. खामगाव ते नांदुरा या मार्गावरील वाहतूक ठप्प. कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणीपातळी 30 फुटांवर तर इचलकरंजी शहरात 57 फुटांवर.
कोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणामधून 1300 क्युसेकनं विसर्ग सुरू. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पुढील 3 दिवस अनियमित पाणीपुरवठा. नदीपात्रातील गाळामुळे पंपिंग स्टेशनवर परिणाम. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता. निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीनंतर पवार गटाला दिलासा. आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला देणगी स्वीकारता येईल. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून खबरदारी. मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी भाजपच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सुद्धा आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी ठाकरे गटाची रणनीती. तर आम्ही 12 आमदार आहोत आणि आम्ही आमच्या घरी राहणार. साहेब सांगतील तसं होईल. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. तर सगळ्या पक्षांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा. सुळेंचा सल्ला. विरोधी पक्षनेत्यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. सभागृह तहकूब झाल्यानंतर आमदारांची अनौपचारिक भेट. काही मंत्री हे मंत्रालयात राहत नाही, आमदारांना भेटत नाही, मतदारसंघाच्या बाहेर ढुंकून बघत नाही. अशा मंत्र्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. आमदार आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केली नाराजी. मोहोळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार यशवंत माने उमेदवार. माजी आमदार राजन पाटलांची घोषणा. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश. शरद पवार आज सांगली दौऱ्यावर होते. कवठे एकंदमध्ये शेतकऱ्यांसोबत साधलाय संवाद. साक्षरपड जमिनीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून. भव्याच्या हितेंद्र ठाकूर यांनी घेतली शरद पवारांची भेट. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्यानं चर्चांना उधाण. विधानसभेमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे 3 आमदार. राजू शिंदेंसोबत गेलेले अपक्ष किंवा इतर पक्षाचे आम्हाला फटका बसणार नाही. भागवत कराड यांचं वक्तव्य. तर ठाकरे गटासह इतर पक्षातल्या 10 ते 12 नगरसेवकांची भाजपात सहभागी होण्यासाठी रांग असल्याचाही दावा. पुणे शहर काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज घेण्यास सुरुवात. अर्जासोबत खुल्या गटातील इच्छुकांनी 20,000, एससी आणि एसटी प्रवर्गातील इच्छुकांनी 10,000 रुपये जमा करण्याच्या सूचना. 5 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. रविवारी संध्याकाळी आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर दगडफेक. अज्ञात व्यक्तीने शिरसाट यांच्या गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार समोर. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी. सोलापूरमधील वाळू माफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील विरोधात अदाखलपत्र गुन्हा. परभणीनंतर मनोज जरांगे पाटील आज नांदेडमध्ये 12 जेसीबीमधून पुष्पवृष्टी. शांतता रॅलीचा आजचा 3रा दिवस. रॅलीच्या पार्श्वभूमीवर शाळांना होती सुट्टी. देवेंद्र फडणवीस मराठ्यांची फसवणूक करतात. छगन भुजबळ यांचा ऐकून देवेंद्र फडणवीस भाजपचं वाटोळं करतील. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. मनोज जरांगेंची भूमिका केवळ सरकार विरोधी. मनोज जरांगेंनी शरद पवारांविषयी भूमिका स्पष्ट करावी. भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची मागणी. तुतारी जिथं असेल तिथे पिपाणी चिन्ह नकोय. असा अन्याय अन्य पक्षांवर देखील होऊ नये. शरद पवार गटाची निवडणूक आयोगात याचिका. तासगावमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर रोहित पाटलांचे झळकवलेत बॅनर. तर आमचं ठरलंय यंदा दादा आमदार अशा आशयाचे बॅनर. खासदार निलेश लंकेंचं शेतकरी जन आक्रोश आंदोलन स्थगित. राधाकृष्ण विखेंनी तोडग्यासाठी वेळ मागितल्यानं 3 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन स्थगित. 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्यात येणार. 5,80,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 853 कोटी जमा करणार. मंत्री दादा भुसेंची माहिती. वाघनका संदर्भात द्विधा मनस्थिती आहे. वाघनकं डुप्लिकेट आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय. महाराष्ट्राची ही फसवणूक असल्याची विजय वडेट्टीवारांची टीका. लंडनमधून भारतात आणली जाणारी वाघनकं महाराजांची नाहीत. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा मोठा दावा. तर इंद्रजित सावंत यांची शंका दूर केली जाईल. शंभूराज देसाईंचं उत्तर. महाराजांच्या नावावर भावनिक राजकारण करायचं हे भाजपच्या मनात असतं. करोडो रुपये खर्चून वाघनकं आणण्यासाठी खर्च केले. आता विधानसभा निवडणुकीत वाघनकांची यात्रा काढली जाईल. जितेंद्र आव्हाड यांची टीका. जागतिक पातळीवर पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंना शासन सेवेत मिळणार थेट नियुक्ती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दर्शन रांगेची तयारी पूर्ण. मंदिर समितीकडून 10 पत्रा शेडची निर्मिती. 20,000 ते 25,000 भाविकांची होणार सोय. संत